पाऊस म्हणजे चिखलसरा, पाऊस म्हणजे मरगळ, पाऊस कपडे खराब करतो, पाऊस वैतागवाडी, पाऊस म्हणजे रेंगाळलेली कामं, पाऊस म्हणजे सुट्टी उगाच, पावसामध्ये गुपचूप निष्ठून मन जाऊन बसतं ढगात. ही कविता म्हणजे जणू काही सगळ्या गृहिणींच्या मनातली, हो ना मैत्रिणींनो? कारण आधी पाऊस खूप आवडत असतो, पण आताशा पाऊस पडायला लागला की नको वाटतं. पाऊस म्हणजे वाढीव कामं असंच वाटायला लागतं. कारण पाऊस सुरू झाला की घरामध्ये खूप दमटपणा वाढतो, जास्तीची स्वच्छता करावी लागते. शिवाय सतत ओली कपडे बाल्कनीतून आत घ्या, आतून फॅन खाली टाका, तिथून पुन्हा ऊन आलं की गॅलरीत घ्या. हे दिवसभर असंच चालू असतं. चला आज पावसाळ्यात सुद्धा आपलं घर कसं फ्रेश ठेवायचं ते बघूयात. मी घरामध्ये सतत रूम फ्रेशनर मारण्यापेक्षा त्याच्याही पेक्षा छान असं सुगंध देणारी एक गोष्ट म्हणजे ही पॉट्टपोरी. तर ही मी डीमार्टमधून आणली आहे, पण ही कुठल्याही सुपर मार्केटमध्ये तुम्हाला मिळेल. बेसिकली ही सुगंधित सुकवलेली अशी पानं असतात. वॉर्डरोबमध्ये वगैरे ठेवताना एखाद्या छोट्याशा डिशमध्ये किंवा बाउलमध्ये जरी ठेवलं ना तरी सगळ्या कपड्यांना मस्त असा मंद सुगंध येत राहतो. मी तर असे छोटे छोटे डिश असतात ना तर त्यामध्ये भरून कपाटामध्ये ठेवून टाकते. अजिबात कपड्यांना कुबट वास येत नाही. आणि तुम्ही कुठेही ठेवू शकता, हॉलमध्ये, किचनमध्ये, जिथं ठेवाल ना तिथं छान असा सुगंध येत राहतो. तर हॉलमध्ये ठेवताना एखाद्या काचेच्या बाउलमध्ये वगैरे ठेवलं तर दिसायला सुद्धा खूप छान दिसतं आणि अगदी कमी किमतीमध्ये रूम फ्रेशनरचं काम हे करतं. अगदी कमी पैशामध्ये आपलं घर आपण सुगंधित करू शकतो.